नमस्कार मित्रांनो, मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो काही 16वा हप्ता आहे हा या जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि या योजनेबद्दलच 15 जानेवारीपर्यंत एक मोहीम राबवण्यात आलेली आहे। या मोहीममध्ये शेतकऱ्यांची जी काही आपापली कामे आहेत ते करून घेणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, हा जो काही 16वा हप्ता आहे हा 15 जानेवारीच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि हा हप्ता मिळवण्यासाठी जे काही 4 महत्त्वाची कामे आहेत ते शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी ती 4 कामे कोणती आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे अशीच माहिती तुम्हाला भेटून जाईल। चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिलं काम म्हणजेच 15 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला तुमची जर पीएम किसान सन्मान निधीची नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नोंदणी करणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, ही नोंदणी नेमकी कशी करायची? तर शेतकरी मित्रांनो, नोंदणी तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे, तिथे तुम्ही नोंदणी करू शकता। आणि शेतकरी मित्रांनो, दुसरं काम म्हणजेच तुमचं महत्त्वाचं काम आहे लँड सीडिंग। मित्रांनो, लँड सीडिंगमध्ये तुमच्या जमिनीचं तुमचा जो काही सातबारा आहे त्या सातबाऱ्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन। तर मित्रांनो, हे नेमकं कसं बघायचं की झालं आहे की नाही? तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करायची आहे। प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तिथे 3 ऑप्शन असतात। एक म्हणजे EKYC, दुसरं म्हणजे लँड सीडिंग आणि तिसरं ऑप्शन म्हणजे आधार मॅपिंग। तर मित्रांनो, दुसरे जे काही ऑप्शन आहे लँड सीडिंग, तिथे जर तुम्हाला रेड कलरमध्ये नो दिसत असेल तर तुमची लँड सीडिंग जी काही आहे ती झालेली नाही आणि तुम्हाला लँड सीडिंग करून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, लँड सीडिंग नेमकी कुठं करायची आणि कशी करायची? तर मित्रांनो, लँड सीडिंग तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये जर तुमची लँड सीडिंग नाही झाली किंवा तिथे जर करत नसतील तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याला भेटून तिथे तुम्हाला तुमची लँड सीडिंग म्हणजेच तुमचे जे काही जमिनीचं सातबाराचं फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, आता ही खूप महत्त्वाची आहे, तिसरी गोष्ट म्हणजेच EKYC। आता EKYC तुम्हाला तर माहीतच असेल मित्रांनो, तुम्हाला अगोदरच मी म्हणलेलं आहे की हे जे काही ऑप्शन आहेत 4 कामे आहेत हे तुमचे झालेले आहेत की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, EKYC झालेली आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करायची आहे आणि तिथेच ऑप्शन आहे मित्रांनो, पहिलेच ऑप्शन EKYC। इथे पण मित्रांनो तुम्हाला जर रेड कलरमध्ये नो दाखवलेला असेल तर तुम्हाला तुमची EKYC करणं गरजेचं आहे। तर EKYC नेमकी कशी करायची? तर EKYC मित्रांनो तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा तुम्ही सेल्फ म्हणजे स्वतः मोबाईलद्वारे सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, मोबाईलद्वारे EKYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, तुमच्या जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि लिंक केल्यानंतर तुम्हाला पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला EKYC ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर एक OTP टाकून सबमिट करायचा आहे। तुमची EKYC सक्सेसफुली होऊन जाईल। आता मित्रांनो, राहिलं शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजेच आधार मॅपिंग स्टेटस म्हणजेच आधार सीडिंग। तर मित्रांनो, आता हे कसं बघायचं हे पण तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्येच पाहू शकता। तिथे ऑप्शन असतं आधार सीडिंग स्टेटस। तर तिथे तुम्हाला नो रेड कलरमध्ये असेल तर तुमची आधार सीडिंग म्हणजेच आधार मॅपिंग बँक अकाउंटला नाही। तर मित्रांनो, हे नेमकं कसं करायचं? तर शेतकरी मित्रांनो, तुमचं ज्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथे कर्मचाऱ्यांना तुम्हाला बोलायचं आहे की मला जे काही शासनाचं अनुदान आहे
ती मला माझ्या खात्यामध्ये येत नाही आहे. मला आधार डीबीटी लिंक करायची आहे, मला आधार मॅपिंग करायचं आहे. मित्रांनो, याबद्दल तिथे कर्मचाऱ्यांना काही माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्ट मॅनेजरकडे सुद्धा जाऊ शकता. मॅनेजरकडे गेल्यानंतर तुम्हाला तिथे त्यांना बोलायचं आहे की सर, मला जे काही शासनाचं अनुदान आहे ते माझ्या खात्यामध्ये येत नाही, तर मला आधार मॅपिंग करायचं आहे, मला आधार सीडिंग करायचं आहे. तर तिथे मित्रांनो तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जाईल आणि त्याला तुमचं आधार कार्ड झेरॉक्स घेतलं जाईल. हे केल्यानंतर मित्रांनो, फॉर्म दिल्यानंतर एक 7-8 दिवसामध्ये तुमचं जे काही आधार सीडिंग स्टेटस आहे, आधार मॅपिंग आहे, तुमच्या अकाउंटला होऊन जाईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बँकेत जायचं नसेल तर तुम्ही दुसरा उपाय आहे, याला तुम्ही पोस्टामध्ये जायचं आहे आणि पोस्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला नवीन खातंच उघडायचं आहे. पोस्टामध्ये नवीन खातं उघडल्यानंतर मित्रांनो इथे खातं ओपन करता वेळेसच तुमची जी काही आधार डीबीटी लिंक आहे ती डायरेक्टली होऊन जाते. त्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, तारीख लक्षात असू द्या, 15 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला ही जे काही 4 महत्त्वाची कामे आहेत ती करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही कामे केली तरच तुम्हाला जो काही PM किसान योजनेचा 16वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे, तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, ही जी काही तारीख आहे ही लक्षात असू द्या आणि 15 तारखेच्या अगोदर ही कामे करून घ्या. चला तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.